चला आता 2-3 दिवस हे काम माझं चालूच राहणार आहे. कुठलं ते सांगते, पण त्याआधी इव्हनिंगचा टायमिंग होता. मस्त अशी भाजी घेऊन आले आणि दळण टाकून आले. आता म्हटलं मुलांसाठी दूध गरम करून घ्यावं म्हणून मस्त दूध गरम करण्यासाठी मी ठेवतच होते. आणि काय सांगू तुम्हाला, ह्या गोष्टी मी सगळ्या राहून दिल्या होत्या की ट्रिपवरून आल्यावर करून देईन. पण आता मात्र खूप लोड आलेला आहे. चला पटकन दूध ठेवून घेतलं, चहा करून घेऊन घेतला आणि पुन्हा एकदा बाहेर गेले आणि दळण घेऊन आले. दळण डब्यात कुठं सेट करते, तर मी सांगते तुम्हाला कुठलं काम ते इतके 2-3 दिवसाची ट्रिप म्हणून कपडे आपण भरपूर सारे घेऊन गेलेलो असतो. पण तेच कपडे आल्यानंतर 10 दिवसाचे कपडे असल्यासारखे धुवावे लागत होते. खिडकीतून बाहेरून हॉलमध्ये स्टँडवर असे सगळीकडे पसरून कपडे ठेवले ते तरीसुद्धा हे कपडे अजून 2 दिवसाचे धुवायचे बाकीच होते. आता हे काम माझं कंटिन्यू 2-3 दिवस राहणारच आहे. चला इकडे भाजी आणलीच होती तर मस्तपैकी भाजी सेट करून घेतली. उद्याच्या भाजीसाठी मूग भिजत घातले. डाळ भाताचा कुकर लावून दिलेला आहे. आता भाजी मी पनीरचीच करणार होते. चला तर इकडे मस्त कुकर होतोय तर पुन्हा एकदा माझे कपडे सुकत घालणं चालूच आहे. कारण की मशीन बंद पडले असल्यामुळे मला ते पिळणं कठीण जात आहे. चला तर मग इकडे डिटॅनचा मास्क लावलेला आहे आणि इथंच दिवस संपवत आहे. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. कीप वॉचिंग. थँक्यू फॉर